स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, टीआरटीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या ज्या काही परीक्षा आहे, पूर्व प्रशिक्षण आहे, या प्रशिक्षणासंदर्भातील जागा ज्या कमी केलेल्या आहेत किंवा जागा ज्या कमी आहेत या संदर्भात आंदोलन क्वीन्स गार्डन समोर असलेलं जे ऑफिस आहे आपलं टीआरटीचं ऑफिस आहे, सोबतच साईडला बार्टीचं सुद्धा ऑफिस आहे. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आणि या आंदोलनामध्ये प्रमुख मुख्य मागणी विद्यार्थ्यांची होती की जागा ज्या आहेत त्या जागा वाढल्या पाहिजेत. ज्या जुन्या जागा होत्या, जे टीआरटीच्या माध्यमातून पोलीस भरती असेल, जेएमएफसी असेल किंवा इतर जे काही एमईएस असेल, जेवढ्या काही पूर्व प्रशिक्षण आहेत, 7 ते 8 प्रकारचे जे पूर्व प्रशिक्षण आहे, या पूर्व प्रशिक्षणामध्ये जागा वाढवून दिल्या पाहिजे आणि ज्या वाढवून दिलेल्या ज्या काही जागा आधी होत्या त्या कमी करण्यात आलेल्या आहेत. आणि हे कमी करणं म्हणजे आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांवरती अन्याय आहे असं या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपल्याला आंदोलनाची भूमिका करताना दिसत आहे. नेमकं काय प्रकरण आहे हे आपण बघणार आहोत. तत्पूर्वी माझ्या या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स असेल, मग त्या आंदोलनाचा अपडेट असेल, रिझल्टचा अपडेट असेल किंवा एखाद्या सीईटीचं प्रशिक्षण असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी असतील त्या कायमस्वरूपी आपण आपल्या चॅनलला देत असतो. आपण फक्त माहिती सांगत नाही तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जबाबदारीपूर्वक आपल्याला मार्गदर्शन सुद्धा करतो. प्रवेशापर्यंत मार्गदर्शन, तुम्हाला राहण्याची खाण्याची सोय होईपर्यंत आपण मार्गदर्शन कायमस्वरूपी करत असतो. तर हे जे आंदोलन आहे, हे आंदोलन टीआरटीचं ऑफिस जे आहे पुण्यामध्ये क्वीन्स गार्डन या ठिकाणी आपले संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी या वसतिगृहांमध्ये येत असते. एक कोरेगाव 5 वसतिगृह असेल किंवा मग मांजरीचं वसतिगृह असेल, असं वसतिगृहामध्ये राहणारे जे विद्यार्थी आहेत, जे पुण्यात प्रशिक्षण घेत आहेत, त्यांनी परीक्षा दिलेल्या आहेत, त्यांना या माध्यमातून आपल्याला समजलेलं आहे की आधीही आपल्यावरती अन्याय करण्यात आलेला आहे. 3000 वर्षापूर्वीचा हा अन्याय, आजही अन्याय सहन करताना आपल्याला विद्यार्थी दिसत आहेत, रस्त्यावर उतरताना विद्यार्थी दिसत आहेत. यात 100हून अधिक विद्यार्थी या क्वीन्स गार्डन या ठिकाणी आलेला आहे. शरद भाऊनी यांचं लीड केलेलं होतं आणि सोबतच आपले काही नेते मंडळी सुद्धा होती, ज्या माध्यमातून आयुक्त मॅडम यांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी आलेत. परंतु आयुक्त मॅडम यांनी आपल्या विद्यार्थ्यांना अजिबात भेट दिली नाही. आपले प्रतिनिधी, आपले जे काही अधिकारी असतील ते अधिकारी आपल्या ऑफिसला खाली पाठवले, परंतु उपाशी विद्यार्थी त्या ठिकाणी बसलेले होते सकाळपासून, तरी त्यांना अजिबातही काही सांगितलेलं नाही. त्यांच्या माध्यमातून 10 दिवसाचा अल्टिमेट त्यांनी वेळ मागितलेला होता आणि बोलण्यासंदर्भात सुद्धा विद्यार्थ्यांची अपेक्षा होती की आयुक्त मॅडमने येऊन आम्हाला यात संबोधित करावं, आम्हाला हे सांगावं की नेमकं प्रकरण काय आहे, भूमिका कोणाची आहे, शासनाची आहे की प्रशासनाची आहे, यात चूकतंय कोणाचं, कशाच्या माध्यमातून जागा कमी करण्यात आलेल्या आहे, याबद्दलची अपेक्षा विद्यार्थ्यांना होती की आयुक्त मॅडम यांनी सोडवण्याची प्रयत्न करावा. परंतु आयुक्त मॅडम काही आल्या नाही. आपले विद्यार्थी आजही त्यांना असं वाटलं की आपल्यावर अन्यायकारक वागणूक होत आहे. आपल्याला आपला अधिकारी असून डिपार्टमेंट आपलं विद्यार्थी, आदिवासी वसतिगृहाचे विद्यार्थी, आणि आपल्याला प्रशिक्षण मिळावं, आपल्या जागा वाढवून द्याव्यात यासाठी सुद्धा त्याने बोलले असताना सुद्धा त्यांना त्यात बरोबर म्हणजे वागणूक मिळाली नाही असं विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं. त्यात विद्यार्थ्यांना 10 दिवस त्यांनी मागितलेल्या 10 दिवसाच्या आत आम्ही तुम्हाला पाठपुरावा करून देतो आहे. शासनाच्या माध्यमातून नेमकी शासनाची भूमिका जागा करण्यामागची काय आहे हे सुद्धा आम्ही तुम्हाला स्पष्ट सांगतो असं त्याच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं. विद्यार्थी मित्रांनो, जे आदिवासी संवर्गातील जे विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या काही 47-48 जाती आहे, या सर्व विद्यार्थ्यांना, वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो, आपण माझा व्हिडिओ बघत असाल त्यांना सुद्धा सांगू इच्छितो, कारण आपण बिरसा मुंडा की जय म्हणण्यासाठी आपण काम करत नाही किंवा फक्त बिरसा मुंडा की जय म्हणेपर्यंत आपण त्यात लिमिट न ठेवता बिरसा मुंडा हा विचार एकत्र येण्यासाठी, एक लढा देण्यासाठी, एकत्र येण्यासाठी गरजेचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, गडचिरोलीचा विद्यार्थी असेल तरी सुद्धा त्यांनी तिथल्या पीओ ऑफिसला भेट देणं अत्यंत गरजेचं आहे. चंद्रपूरचा विद्यार्थी असेल तरी त्यांनी पीओ ऑफिसला भेट देणे गरजेचं आहे. नाशिक, ठाणेचा विद्यार्थी असेल तर त्यांना परिपत्रकाच्या माध्यमातून, निवेदनाच्या माध्यमातून आमच्या जागा का कमी केल्यात याबद्दलचं विचारणा करणं अत्यंत गरजेचं आहे. सोबतच आदिवासी कृती समिती असेल किंवा इतर संघर्ष समिती असेल किंवा इतर आपले आदिवासी विद्यार्थी संघ असेल, या माध्यमातून सुद्धा या मागणींचा जोर असणं गरजेचं आहे. कारण कायमस्वरूपी आपल्यावरती अन्याय केले जात असते. जेएमएफसीच्या जागा जर बघितल्या विद्यार्थी मित्रांनो तर फक्त 50 जागा आहेत. एससीच्या जागा बघितल्या तर 100 जागा आहेत. हे अत्यंत समजणं गरजेचं आहे. 500 जागा एमपीसी, 300 जागा एमपीसीच्या आहेत, 700 जागा बीएस ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या आहेत.
म्हणजे हे एकदम कमी. विद्यार्थ्यांचा स्पर्धेत येण्याचा कल जो आहे तो वाढलेला आहे. जागा सुद्धा वाढणे आहे. 18,000 जागा या पोलीस भरतीच्या आहेत, ज्या 23,000 जागा 18,000 करण्यात आल्या. म्हणजे यातून आपल्याला असं दिसून येते की आजही आदिवासी विद्यार्थी हा मागे राहिला पाहिजे असे शासनाचं षडयंत्र आहे, हेच आपल्याला दिसत आहे. परंतु प्रशासनामध्ये असणारे आपले जे अधिकारी वर्ग आहेत, प्रशासनात असणारे आपले आदिवासी बांधव आहेत, यांच्या माध्यमातून सुद्धा कर्मचारी आपण झाले असाल, शासनामध्ये नोकरीला लागले असाल, तर आपण आपल्या लोकांसाठी काम करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आदिवासी जे काही कर्मचारी वर्ग असेल किंवा संघटना असतील, यांनी सुद्धा यावरती पाठपुरावा करणं अत्यंत गरजेचे आहे. तरच आपला आदिवासी विद्यार्थी प्रशासनात येईल, आपल्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी काम करेल, हे यातून सिद्ध होईल. त्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. आणि या जागा का वाढल्या, या संदर्भात का कमी करण्यात आल्या, या संदर्भातील हे आंदोलन होतं. क्वीन्स गार्डन पुणे इथं आंदोलन 5 दिवसापूर्वी करण्यात आलेलं होतं. याचंच हे अपडेट होतं. आपण सुद्धा जागरूक आहात विद्यार्थी मित्रांनो, आणि आपापल्या पीओ ऑफिसला तुम्हाला त्या ठिकाणी निवेदन देऊन एकत्र येऊन सर्व वस्तीगृहातील विद्यार्थी एक मिळून आपण लीड करणं गरजेचे आहे. त्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. कारण शासनाला आपल्याला याची जाणीव करून द्यावं लागेल, याला जागरूक करावं लागेल की आमच्या जागा का खाल्ल्या. कारण त्यांना असं वाटायला लागलं की आदिवासी विद्यार्थी रस्त्यावर येत नाही, आदिवासी विद्यार्थी विचारत नाही, आदिवासी विद्यार्थी झोपलेला आहे, असं त्यांचा कल असतो. त्यामुळे माझ्या सर्व आदिवासी बांधवांना विनंती करतो की त्यांनी प्रत्येक गोष्टीमागं आपल्याला नेमकं तर्क आणि बुद्धीने विचार करून नेमकं कारण काय हे शासनाला, प्रशासनाला आपल्याला उत्तर विचारणं इतपत आपल्याला मोठे होणं अत्यंत गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हेच अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपची, त्यावरती जॉईन व्हा. आणि अशा काही समस्या असल्या तर आपण सुद्धा त्यावरती काम करू. हे नक्की विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.